परभणी ते गंगाखेड रोड येथे रेंगे फायनान्स ब्राह्मणगाव या रस्त्यावर दिनांक 29 डिसेंबर रोजी अपघाताची घटना घडली होती। या घटनेत मयत सूरज गंगाधर जाधव यांचा 1 जानेवारी रोजी खासगी रुग्णालयात मृत्यू झाला होता, परंतु हा अपघात नसून घातपात असल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे। या पार्श्वभूमीवर लालसेनाच्या वतीने आज बुधवार दिनांक 8 जानेवारी रोजी जिल्हाधिकारी, अप्पर जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक यांना संबंधित आरोपींना तात्काळ खुनाचा गुन्हा दाखल करून अटक करण्याची मागणी करण्यात आलेली आहे। यावेळी शिष्टमंडळाच्या वतीने निवेदन देण्यात आले असून मयत सूरज गंगाधर जाधव यांच्या मारेकऱ्यांना तात्काळ अटक करून खुनाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे। लवकरात लवकर मागणी मंजूर न झाल्यास लाल सेनेच्या वतीने दिनांक 22 जानेवारी रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लाल सेनेच्या वतीने नरबळी प्रतिशोध मोर्चा काढण्यात येईल असा इशाराही सदरील निवेदनात देण्यात आला। यावेळी लाल सेनेचे प्रमुख कॉम्रेड गणपत भिसे, सूरजची आई बबिता जाधव, पत्नी पूजा सूरज जाधव, बहीण राम गायकवाड, नागेश गायकवाड, लाल सेनाचे अशोक उबाळे, मातंग समाजाचे नेते मनोहर गवारे, जनाबाई वैरागड, शशिकलाबाई गायकवाड तसेच जाधव यांच्या परिवारातील नातेवाईक व लाल सेनाचे पदाधिकारी उपस्थित होते। आमच्याकडे एक म्हण आहे, मांग मेला मांगवीर झाला। म्हणजे जी मांगवीरांची जी परंपरा चालत आलेली आहे ही परंपरा अक्षरशः शहीदांची आहे। आणि या घटनेच्या अनुषंगाने मी उदाहरण यासाठी देतो की महाराष्ट्रामध्ये असे कितीतरी मांगाच्या तरण्या बांड पोरांचे मुर्दे पाडले जातात, परंतु मुर्दा पाडल्याच्या नंतर हा खून सिद्ध होऊ नये म्हणून मग अशा पद्धतीचे काय फॉर्म्युले वापरले जात आहेत की तो लाईटला चिटकून मेला, तो तळ्यात पडून मेला, तो विहिरीत पडून मेला, तो ॲक्सिडेंटमध्ये मेला, की म्हणजे पुढचा तपास पूर्ण थांबून जातो। आणि हा सुद्धा सूरज जाधवच्या अनुषंगाने जी काय घडलेली घटना आहे तर हा सुद्धा एक खून आहे, मर्डर आहे, परंतु तो खून ॲक्सिडेंट दाखवून या तपासाला भटकवण्याचं, डायव्हर्ट करण्याचं या ठिकाणी काम झालेलं आहे। आणि म्हणून आज सूरज जाधवचे सर्व नातेवाईक जिल्हाधिकारी महोदयांना भेटलेले आहेत आणि त्यांना भेटून आम्ही जिल्हाधिकारी महोदयाकडे ही बाजू मांडलेली आहे की असे कितीतरी प्रकरणं महाराष्ट्रामध्ये घडत आहेत की ते अपघाताच्या नावाखाली या ठिकाणी ते प्रकरण दाबले जात आहेत, दडपले जात आहे। आणि सूरज जाधवच्या अनुषंगानं जे आहे की सूरजचा अपघात झाल्याच्या नंतर ज्यावेळेस तो इथल्या एका खाजगी रुग्णालयामध्ये उपचारात त्याला दाखल केलं, उपचारात दाखल केल्याच्या नंतर सूरज जाधवच्या ज्या आई आहेत बबिता जाधव म्हणून, तर सूरज त्यांना डायरेक्ट सांगतो की मला ह्या लोकांनी चाकू आणि रॉडनं मारहाण केलेली आहे आणि मी त्यांना सोडणार नाही। म्हणजे अशा पद्धतीचे त्या मायलेकरांचे संभाषण झालेलं आहे। परंतु ती जी आई आहे की ज्यावेळेस एक मुलगा आपला बेडवर पडलेला आहे, अंथरुणावर पडलेला आहे त्या ठिकाणी, आणि तशा अवस्थेमध्ये त्या बाईला पोलिसाकडे जाणं, फिर्याद देणं ते मनस्थितीमध्ये नसल्यामुळं जे काही येणं गरजेचं होतं त्या फिर्यादीमध्ये ते आलेलं नाही। आणि म्हणून आता त्या थोडेसे सावरलेले असल्यामुळे आज आम्ही त्यांना कलेक्टरकडे घेऊन आलेलो आहे आणि आमचे जिल्हा परिषद म्हणजे कलेक्टर असतील, SP असतील, त्यांना विनंती आहे ह्या प्रकरणाचा जो तपास आहे तर तो तपास हा अपघाताच्या चष्मेतून, तो अपघाताच्या दिशेनं न जाता हा मर्डरच्या दिशेनं याचा तपास झाला पाहिजे। इतका सिरियसनेस या ठिकाणी जिल्हा प्रशासनानं बाळगला पाहिजे। आणि ह्या ज्या काय घटना घडू लागलेल्या आहेत ह्या घटनांना जर ब्रेक द्यायचा असेल तर हे जो झालेला अपघात आहे तो आपल्याला या ठिकाणी याचा कसून तपास करून हा खून कसा आहे हे तुम्हाला समोर आणावं लागणार आहे। तरच अशा प्रकारच्या ज्या काही गावागावामध्ये घडणाऱ्या घटना आहेत अपघाताच्या नावाखाली त्याला कुठेतरी या ठिकाणी रोखता येईल आणि त्याला काहीतरी ब्रेक लागेल। म्हणून आम्ही आज जिल्हाधिकाऱ्यांना महोदयांना भेटून निवेदन दिलेलं आहे आणि 22 तारखेला आम्ही एक आंदोलन आम्ही या ठिकाणी ठेवलेलं आहे। त्या आंदोलनाचं नाव जे आम्ही ठेवलेलं की नरबळी प्रतिशोध मोर्चा अशा पद्धतीचं दिलेलं आहे की जे मांगाचे जे नरबळी दिलेले आहेत त्या नरबळीच्या अनुषंगानं हे तपास झाला पाहिजे असे आम्ही मोर्चाद्वारे आम्ही मागणी करत आहोत। आणि परभणी जिल्ह्यातील महाराष्ट्रातील हजारो लोक या मोर्चामध्ये सहभागी होतात। मी राम पंडित गायकवाड, माझा भाचा 29 तारखेला परभणीमध्ये त्याच्या पत्नीला सोडायला आल्यानंतर तो गंगाखेडला परत येत असताना ब्राह्मणगाव ते रेंगे ऑफिसच्या मध्ये त्याला अडवून मारहाण झालेली आहे आणि त्याला परभणी ICUमध्ये ज्यावेळेस ॲडमिट केलेलं आहे त्याला ॲडमिट करून ॲक्सिडेंटचं स्वरूप देण्यात आलेलं आहे, पण ते ॲक्सिडेंट नसून सदरील त्याला 10 ते 15 लोकांनी मारलेलं असं लक्षात आलं आणि डॉक्टरने देखील सांगितलं की हे ॲक्सिडेंट अशा प्रकारे नसतोच। त्यामुळं त्याला ज्या कोणी आरोपींनी मारलेलं आहे त्यांना तात्काळ जेरबंद करण्यात यावं
व मातंग समाजाच्या प्रत्येक मुलाला अशाच प्रकारे जातीवर मारून त्याला ॲक्सिडेंट किंवा फाशीचे असे कुठल्या प्रकारे एक असं दाखवण्याचं टॅलेंटच त्याच्यामध्ये आलेलं आहे. त्यामुळं इथून पुढं समाजामध्ये असा घातपात होऊ नये म्हणून आरोपीवर कठोर शासन होणं गरजेचं आहे. आणि माझ्या प्रकार झाल्याच्या नंतर तुम्ही पोलीस स्टेशनला गेला होतात का? हो, गेलो होतो. काय म्हणले पोलिसांनी? पोलिसांचं म्हणणं आहे की ॲक्सिडेंट आहे, पण आमच्या लक्षात आलं की ॲक्सिडेंटमध्ये काय वाटतं तुम्हाला की हा ॲक्सिडेंट पासून घातपात आहे? कारण ॲक्सिडेंट जर झालेला असता कदाचित तर त्याच्यामध्ये त्याचं डोकं फुटलं असतं किंवा वेगवेगळ्या जखमा झालेल्या असत्या, पण त्यामध्ये जखमा त्याच्या पायावर रॉडनं मारलेल्या दिसतात आणि चाकूचे वार देखील त्याच्या मांडीवर दिसतात. अशा प्रकारे हे ॲक्सिडेंट नसतोच ना. त्यामुळं हे ॲक्सिडेंट नसून घातपात आहे. त्याला न्याय देण्याकरता आज आम्ही परभणीमध्ये कलेक्टर ऑफिसला निवेदन दिलेलं आहे आणि येणाऱ्या 22 तारखेला जर लवकरात लवकर आरोपी अटक नाही झाली तर 22 तारखेला तर आम्ही मोर्चा काढणारच आहोत. त्याच्यानंतर जर न्याय नाही मिळाला तर आम्ही गृहमंत्र्यापर्यंत जाणार आहोत. आमची एकच मागणी आहे की आरोपीला लवकरात लवकर जेर बंद करून त्यांना कठोर शासन होऊन फाशीची शिक्षा झाली पाहिजे. ही पहिली आणि शेवटची मागणी आहे. आणि इथून पुढं कुठल्याही समाजावर असे वार किंवा वेगवेगळ्या पद्धतीनं मारून त्यांना असं षडयंत्र करून ॲक्सिडेंट किंवा फाशीचे स्वरूप दाखवू नये याकरता शासनानं कठोर पावलं उचलले पाहिजे. एवढंच मी गृहमंत्र्याला विनंती करेन. बबिता जाधव. तुम्ही कलेक्टर ऑफिसला कशासाठी आलात आज? माझ्या मुलाच्या मयतचं निवेदन द्यायला आले. हां, काय झालं होतं नेमकं? तुमच्या मुलासोबत काय घटना घडली? माझ्या मुलासोबत मारहाण करून त्याला जीव मारलं, त्याचा खून केला आणि मला त्यांनी सांगितलं की तुमच्या मुलाचा ऑक्सिजन ब्राह्मण फाट्यावर झालेला आहे. आणि तिथून मी आले तेव्हा दवाखान्यामध्ये माझ्या मुलानं सांगितलं की मला मारहाण केलेली आहे. डॉक्टरनी पण सांगितलं मला की तुमच्या मुलाला मारहाण झालेली आहे. म्हणून आज मी पोलीस स्टेशनला गेला होतात का? पोलीस स्टेशनला गेले. तिथं पोलीस स्टेशनला गेले, त्यांना नावं पण दिले. त्यांनी जे आरोपी आहेत त्यांचे नाव वगैरे सांगितलेत मी, आणि काय त्यांना अटक करण्यात आली नाही. तुम्ही म्हणताय की तुमच्या मुलाचा घातपात झाला असं तुमचं म्हणणं आहे. याच्या अगोदर त्याच्यावर काय हल्ले झाले होते का? त्याच्या धमक्या येत होत्या का? त्याला धमक्या पण दिल्या होत्या. ह्याच्या अगोदर माझ्या घरी पण आले होते 8 ते 10 जण. तुझ्या मुलाला जीव मारतात, तुझा मुलगा आमच्या जातीवरती शिवीगाळ करतोय म्हणून, सूरजला जीव मारायचं म्हणून. महिनाच झालं त्यांना येऊन, तर महिन्यामध्येच त्यांनी माझ्या मुलाला जीव मारलं. त्याच्या बायकोला सोडायला आला होता तर ब्राह्मण फाट्यावर गाठून त्यांनी आडून हाणमार करून राड त्याच्या छातीमध्ये घालून चाकूचे वार करून माझ्या मुलाला जीव मारले त्यांनी. ठीक आहे, आता काय मागणी आहे तुमची? माझी मागणी एकच आहे की आरोप्यांना लगेचच्या लगेच अटक करावं, त्यांना कडीची कडी सजा हवं. आणि खुनाची सजा, माझ्या मुलाचा खून केला आहे त्यांना पण खुनाचीच सजा हवं म्हणून कलेक्टर ऑफिसला येऊन निवेदन दिले आहे आज.